नमस्कार. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग यातील आपण 12वा श्लोक आज पाहूया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाय ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम. अतिशय सोपा पण अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. त्याच्यात फार काही ऱ्हस्व अनुस्वार नाही आहेत, त्याच्यामुळे आपण अर्थ पाहूया. श्रेयो ही म्हणजे श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? अभ्यासात म्हणजे मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञानम श्रेय, ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात काय श्रेष्ठ आहे? ज्ञानापेक्षा ध्यानम विशिष्यते. श्रेष्ठ आहे म्हणजे ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा सुद्धा कर्मफलत्याग, कर्मफळाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. कारण त्यागात शांती, आपल्याला त्यागामुळे शांती मिळते आणि अनंतरम म्हणजे तात्काळ आपल्याला शांती मिळते, असा त्याचा अर्थ आहे. आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया काय म्हणायचं आहे. नुसतीच घोकमपट्टी केली तर काही अर्थ आहे का सांगा? आपल्या हल्लींची जी पद्धत आहे, शाळेत शिकवतात घोका आणि ओका, बरोबर आहे. पाठ करायचं आणि परीक्षेत जाऊन ओकायचं, मी लिहून यायचं, डोक्यात काहीच नाही. नंतर 4 दिवसांनी विचारलं तर आठवत नाहीत गोष्टी आपल्याला अभ्यासातल्या. असं जनरली आपण बघतो आजूबाजूला. तर अभ्यास उपयोगाचा नाही ना असा नुसतीच पोपटपंची करून. सखोल ज्ञान मिळणं आवश्यक आहे एखाद्या गोष्टीचं. म्हणजे अभ्यासापेक्षा काय श्रेष्ठ आहे? ज्ञान. ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहे? ध्यान. ध्यान म्हणजे चिंतन मनन, सतत 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 त्या गोष्टीचा विचार करणं. ध्यान म्हणजे काही डोळे मिटून बसलायत तुम्ही, भगवे कपडे घातलेत, मांडी घातलेत, ध्यान मुद्रा लावली आहे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि भस्म कपाळी आणि ध्यानस्थ जसे ऋषी बसतात तसं ध्यान इथे अपेक्षितच नाही आहे मुळी. म्हणजे आपण चुकीचे अर्थ घेतो शब्दांचे. इथे ध्यान म्हणजे आवश्यक आहे एकाग्रता, चिंतन मनन. हे श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा. त्याच्याने ज्ञान वाढतं चिंतन मनन केल्याने. आणि त्या ध्यानापेक्षा सुद्धा सर्व कर्मफलांचा त्याग करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. कारण आपण जेव्हा त्याग करतो ना तेव्हा ती गोष्ट आपली राहत नाही. परशुरामाने पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली आणि संपूर्ण भूमी जिंकून घेतली आणि ती भूमी दान केलेली आहे कश्यप ऋषींना, बरोबर आहे. म्हणजे दानाचं महत्त्व आहे. त्याग केलेला आहे. ते त्यागातनं जी शांतता आपल्याला मिळते ती शांतता ही चिरंतन टिकणारी असते. त्या शांततेमुळे आपलं मन शांत राहतं. मन शांत राहिलं की शरीर सुदृढ, त्याच्यामुळे आपण प्रगती करू शकतो सुदृढ शरीर असेल तर. म्हणजे कर्मफळाचा त्याग करणं हे प्रत्येक मुलाने शिकलं पाहिजे. प्रत्येक मी केलं हे मी केलं म्हणून हे झालं बरं का, मी नसतो तर, हे आपण असं म्हणतो की तुम्ही जर पाहत असाल की वारा, बरोबर आहे. आता आपल्याला साधारण मे आणि जूनमध्ये वारे जोरात वाहतात आपल्याला माहिती आहे. तर एखादी वाऱ्याची झुळूक येते ती आपल्याला सुगंध देऊन जाते. मस्त म्हणतो वा वा, कोणीतरी अत्तर मारलेलं दिसतं आहे आजूबाजूला, किती सुंदर वास येतो आहे अत्तराचा, किती सुंदर वास येतो आहे फुलांचा. ती वाऱ्याची झुळूक येते, आपल्याला सुंदर वास येतो आणि ती वाऱ्याची झुळूक पुढे जाते. थोड्या वेळाने तो वासही आपल्याला येणं बंद होतं. पण तीच वाऱ्याची झुळूक पुन्हा मागे येऊन बघते का मुलांना, की मला या मुलाने या मुलीने थँक्स म्हटलं आहे का, धन्यवाद दिलेत का, की वा 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 वाऱ्या झुळूक तुझ्यामुळे आम्हाला छान वास आला बरं का, थँक्यू. ती वाऱ्याची झुळूक पुढे निघून जाते. म्हणजे ती कर्मफलाचा त्याग करते. तिचं काय कर्म की दुसऱ्याला सुगंध देणं. सुगंध देणं हे तिचं कर्म आहे. ती ते कर्म करते. पण कोणी वाहवा करताय का, कोणी आपल्याला थँक्स म्हणताय का, कोणी आपले कौतुक करताय का, हे पाहायला ती वाऱ्याची झुळूक तिथे राहत नाही, ती तशीच पुढे निघून जाते. ह्याला म्हणतात कर्मफलाचा त्याग करणं. म्हणजे आपण जे काय करतो हे मी केलं माझ्यामुळे झालं असं न म्हणता हे भगवंताने केलेलं आहे, भगवंताने करून घेतलेलं आहे आणि मी भगवंतासाठी केलेलं आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला मनःशांती लाभेल. आज शेकडो रुपये खर्च करून मनःशांती शिबिरं असतात, जेणेकरून मनःशांती लाभेल. कशासाठी? आपल्याला भगवंत अगदी सोपा मार्ग सांगतायत. कर्मफलाचा त्याग करा, फुकट आहे हे सगळं. आपल्याला त्याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही आहे. भगवंताने पैसे घेतलेले नाहीत ना कोणाकडनं गीता सांगण्याचे. त्यांनी लोकांच्या विश्वाच्या कल्याणासाठी सांगितलेली आहे ती. म्हणून कर्मफलाचा जेव्हा तुम्ही त्याग कराल तेव्हा तुम्हाला शांतता लाभेल आणि ती शांतताच माणसाला पुढे घेऊन जाणारी आहे.
असं सगळं भगवंताला या श्लोकात सांगायचं आहे. तर आता हा श्लोक मी पुन्हा म्हणतो आणि थांबतो. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाय ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.